नमस्कार मंडळी, तर हा आहे आपला मिनी ब्लॉगचा दुसरा दिवस। मी इथे मस्तपैकी गणपतीसाठी चुन्याची रांगोळी काढत आहे आणि सगळं करून आपण इथे रेडी होऊन बाप्पाची वाट बघतोय। आणि तुम्ही बघू शकता आम्ही किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे चुन्याची। ते पण इथे आपले गणपतीचे पाय आणि आपण गणपतीची वाट बघतोय। आणि इथे मस्तपैकी हाताने आपण जास्वंदीचा हार सुद्धा बनवलेला आहे आपल्या बाप्पासाठी। तर आम्ही निघालो थेट आपल्या बाप्पाला घ्यायला। बघू शकता आमच्या गावचा व्ह्यू किती सुंदर आहे, मस्तपैकी वातावरण आहे आणि आपले इथे बाप्पा वाजत गाजत आपल्या घरी यायला रेडी आहेत। बोला गणपती बाप्पा मोरया। तर किती क्यूट दिसतात ना आमचे बाप्पा। तर आपल्या इथे बाप्पा दाराजवळ आलेले आहे, छानपैकी आरती करून घेतली आपल्या बाप्पाची। आणि इथे बाप्पासाठी आमच्या घरातल्याने खूप छान छान बाली परत गळ्यातला हार सुद्धा बनवलेला आहे चांदीचा, ते पण आपल्या बाप्पासाठी। आणि बघू शकता ते आम्ही सगळे आपल्या बाप्पाच्या नैवेद्याची तयारी करत आहोत। बाप्पाचे फेवरेट म्हणजे आपलेच मोदक। तर मोदकाची तयारी चालू आहे आणि आमच्या घरात एकच एकदम सुंदर मोदक बनवणारा आमचा दादा आहे। तर सगळं बघून सकट आम्हाला लागली भूक। आम्ही केली मॅगीची तयारी, ते पण 2 मिनिटांमध्ये एवढी चांगली मॅगी सुद्धा रेडी झालेली आहे। पोटबीट भरून आपण इथे सगळे जण बसून मोदकाची तयारी करतात। आणि तुम्ही बघू शकता आमचा दादा किती छान मोदक बनवतो। नाही कसल्या साच्याची गरज आहे, नाही कसल्या ह्याची। तुम्ही बघा किती सुंदर मोदक बनवलेला आहे। मला सुद्धा मला तर मोदकच जमत नाही, बट आपल्या दादाने बघा किती सुंदर मोदक बनवलाय। असं वाटतं साच्याने बनवलाय। तर संध्याकाळ झालेली आहे, आपल्या बाप्पाची आरती आपण करून घेत आहोत। ते आपल्या बाप्पाला नैवेद्य आणि मस्तपैकी 21 मोदक, ते पण केसरचे मोदक दाखवलेले आहेत। सगळं झाल्यावरती आम्ही आलो नेटवर्कच्या शोधात। गावी आलो तर नेटवर्क थोडाफार आपल्याला लागतोच थोडे बाप्पाचे फोटो टाकायला। आणि आम्हाला इथे दिसलाय सरडा, बापरे तुम्ही बघू शकता त्याचा कलर, माझी तर खूप घाबरली मी। आणि मस्तपैकी चुलीवरच्या गरम 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 भाकऱ्या, गावीच मजा येऊ शकते ह्याची। आणि आलूचे वडे मस्तपैकी कापून वगैरे सगळं घेतलेलं आहे। गावी आल्यावर भूक का माहिती का जास्त लागते। आणि सगळं झाल्यावर ते सगळ्यांचं फेवरेट म्हणजे आमच्या इथे हौजी असतेच। तर इथे हौजी लागत नव्हती म्हणून आपल्या खुशबाईने गणपतीजवळ हौजी ठेवली, आरती केली, अगरबत्ती लावली की बाप्पा ह्या टाइमला तरी 2 रुपयाची हौजी लागू दे। आणि इथे आम्ही पिक्चरचे मूवी ओळखत आहोत। तुम्हाला सुद्धा जर या पिक्चरचं नाव कळालं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की दादाने ह्याची कोणती ॲक्टिंग केलेली आहे। तर खूप मजा आली आणि रात्री आम्ही फायनली 4 वाजता सगळे गेम वगैरे खेळून झोपलेलो आहे।